तुम्ही कशाला आणला? पंपेला सांगायचं ना. अरे तो बाहेर गेलाय ना, म्हणून मला आणावं लागलं. अरे मी काय म्हणते, आता आपण ना सगळ्यांनी मिळून या कॅन्डल लाईट मध्ये डिनर करूयात. हं? तोपर्यंत लाईट येईलच ना. सावंत काकू तुम्ही अगदी बरोबर बोललात. असंच करूया आपण. मयू जा ना बाळा, प्लीज ताटं घेऊन ये ना जरा. हा आणते. वा, सावंत काकू मस्त पुलाव होता, एक नंबर. थँक्यू. आशू जरा हे बघतेस का व्यवस्थित मिक्स झालंय का ते? विद्युत तू जरा इथे बस. हो. तर जरा हे बघा ओके. वजन काट्यावर बघू. मला तर आपलं जर की नाही वर्कशॉप झाल्यासारखं वाटतंय. आणि मला काय वाटतंय माहितीये, ते महिला बचत गटाचे जे प्रोजेक्ट असतात ना, तसंच चालू आहे आपलं. मला तर इतकी मजा येते की आपण 500 ने 1000 डब्यांची ऑर्डर पूर्ण केली असती. ए बाई, ह्या डबे मिळायला किती त्रास झाला माहितीये का तुला? एका ठिकाणून ह्या डबे मिळालेच नाहीये, 2 ठिकाणून डबे आणले ह्या. आणि वहिनी, पुढच्या वेळेस ऑर्डर घ्याल ना, तर आधी डबे बघा, डबे आहेत का आपल्याकडे, आणि मग ऑर्डर घ्या. ओके? भाऊजी अहो बिझनेसची सुरुवात आहे की नाही, पुढे हळूहळू सवय होईल मलाही. घ्या. एक एक विकेट जातीये, आता कसं होणार काम? अगं ये हे घे. अगं पेंगतीयस तू, जा ना, पड ना आतमध्ये. ती लाईट नाहीये ना. काकू, श्रेयस गेलाय ना तिकडे, मग येईल लाईट, काळजी करू नका. आपला फेस तरी आला पाहिजे, नाहीतर आपल्या तोंडाला फेस येईल. अगं अश्विनी, अगं काय सांगू मी, खूप छान सुवास येतोय हा. आणि अगदी घरभर दरवळला आहे. तर मी थोडासा पॅक लावू का ग? हो बघा बघा लावून, त्याने चेहरा सुंदर होईल हो. पण मनाचं काय करणार? हो, माझं मन तर सुंदरच आहे, पण तुम्हाला ते दिसत नाही ना. तुम्ही माझ्या मनाची ना का काळजी करू. वहिनी, वहिनी, हा. हे बघ, हे ते लेबलचं डिझाईन केलंय मी. ओके वाटतंय तुला? हे बघू बघू बघू. वारसा आहे का तो बघायला? लॅपटॉप आहे तो. कार्तिकी जा, आता आम्ही पण लवकरात लवकर हे सगळं रॅप करणार आहोत. शिल्पी हा, तू काय करतेस? अगं माणसं कमी झाली आहेत ना, माझं ते डिझायनिंगचं काम तसं पण झालेलंच आहे, तर मग आपण कम्प्लीट करून टाकूया. अगं काही करू नको, तू जाऊन झोप. अगं असं काय करतेस? करते ना मी मदत. शिल्पी नको अगं, तुझ्यासाठी नाही, निदान तुझ्या बाळासाठी. हे प्रॉपर वेस्ट बॅग मध्ये टाकलं पाहिजे. हा हो करते मी सगळं, तू जाऊन आराम. ठीक आहे. गुड नाईट मयू. बघ बघते, थोडस चेक हो. करते. मयू, ए मयू बाळा, मयू, मयू उठ उठ, इथे झोप. मयू उठ, उठ बाळा. अगं उठ. अगं हो, हळू लागेल. मयू साडेसात. अरे देवा.
सगळं शिल्पीने केलं? आता फक्त लेबल लावायचं काम राहील. ते झालं की ऑर्डर पूर्ण. अगं प्राजू, चिटकव लवकर. किती वेळ टाइमपास करते? कर लवकर लवकर. तू तुझं तुझं कर ना. मयू, तू फोन दे. हा घे. पकड. हॅलो. हा बोला सर. हो 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 रेडी आहे. हो सगळे पॅक्स रेडी आहेत. दुपारपर्यंत डिलिव्हरी. पत्ता हो मी पाठवते तुम्हाला, अश्विनी ब्युटी पार्लरचा पत्ता. हो हो तिकडनंच तुम्हाला डिलिव्हरी घ्यावी लागेल. ठीक आहे सर. थँक्यू थँक्यू. वहिनी, हा अगं पार्लरचा का दिलायस पत्ता? अगं बॉक्सेस तर घरी बनतायत ना, मग इथेच आले असते ते घ्यायला. ते बरं पडलं असतं ना जास्त. अगं हे वाघमारेंचं घर आहे की नाही, आणि ऑर्डर अश्विनी ब्युटी पार्लरला मिळाली आहे. मग प्रोफेशनली इकडचा पत्ता देणं चुकीचं दिसतं, म्हणून पार्लरचा पत्ता दिला बस. आई, तू एकदम प्रोफेशनल बिझनेस वुमन झालीस. हा अगं मी नाही, जेनी सुद्धा. जेनी कधीचीच पार्लर मध्ये गेली आणि ह्या सगळ्या डब्यांसाठी तिने जागा सुद्धा तयार करून ठेवली आहे. मग मला सांग, आपण मार्जिन ठेवून सगळं केलंय ना रेडी? हो अगं, 550 मटेरियल रेडी आहे. आणि डब्या किती आहेत? वहिनी, डब्यांचं टेन्शन घेऊ नका. मी 100 डब्या एक्स्ट्रा आणल्या होत्या रिटर्न देण्याच्या बोलीवरती. कारण की मला माहित होतं की समजा डब्या डॅमेज झाल्या, झाकण हरवले तर काय करणार. ओके, डब्या आहे, टेन्शन घेऊ नका. भाऊजी मला काय वाटतं, आपण ना 30 डब्या एक्स्ट्रा केल्या पाहिजेत. का? म्हणजे हा ठीक आहे, 30 डब्या आपण एक्स्ट्रा करूया, चालेल. मयुरीचं स्पीड, तू पण प्रोफेशनल झाली. आता माझ्याबद्दल जे काही पसरलंय ते पसरलंय. कितीही काही सांगितलंस तरी ते बदलणार नाहीये. कोणाचाही विश्वास नाही बसणार आहे, आणि माझी तशी अपेक्षा पण नाहीये खरं तर. नाहीच ठेवणार आहे तुझ्यावर विश्वास. मी तर मुळीच नाही ठेवणार आहे. आणि आई, मला वाटतंय ना, मी हिच्यावर आयुष्यात कधीच विश्वास नाही ठेवू शकत. मयू, शिल्पी अगं वहिनी, राजू, ते आता शिल्पीने एवढं होलसेल मध्ये प्लास्टिक आणले तर आपण बॉक्स पॅक करूया. म्हणजे माल नाही ओला झाला पाहिजे तसा बॉक्स पण ओले नाही झाले पाहिजे ना. तुला बॉक्सचं पडलंय का? अगं प्राजू, मला माहिती ते बॉक्स मी पहाटे पहाटे त्या किराणावाल्याकडून कसे हातपाय पडून आणले. भाऊजी तुम्ही करा पॅकिंग, मी आले. प्राजू जरा सांभाळू ना. हो हो. अरे अश्विनी, गेली नाहीस तू? अगं खाली सगळे गाडी लोड करून तुझी वाट बघतायत. जा निघ. बाबा हो, तुमची आणि आईंचीच वाट बघत होते. निघते मी आता. प्रसाद घे. पाया पडते बाबा. सुखीरा. अगं सुकिरा सुकिरा. अश्विनी, अगं आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. आई, मी येऊ का ग तुझ्यासोबत? मयू अगं, कार्तिकीला फिजिओथेरपीला न्यायचंय ना. अरे हा. हो तसं पण मला आता चालता येतंय ना. मी एकटी जाऊ का? नाही नाही, मी नेईन तुम्हाला. आई, तू इकडची काळजी नको करूस, मी सगळं सांभाळून घे. तू लवकर निघ. ऑल द बेस्ट. मी पर्स घेऊन येते. थँक्यू. भाऊजी, ज्यांनी ज्यांनी आपल्याला काल ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी मदत केली ना, त्यांना हे नेऊन द्यायचं. का? काही गरज नाहीये.
त्या लोकांनी आपल्याला मटेरियल फुकट दिलंय का, चांगले पैसे घेतले आपल्याकडून, का द्यायचं? जसं बिझनेसमध्ये व्यवहार चोख असणं जितकं महत्वाचं असतं ना, तितकंच रिलेशन मेंटेन करणं सुद्धा असतं. काल आपल्याला त्यांनी मदत केली म्हणून आपण ऑर्डर पूर्ण करू शकलो ना, या गोष्टीची जाणीव आपल्याला असली पाहिजे. कसं आहे ना, जेव्हा माझ्या पार्लरमध्ये जेव्हा क्लायंट येतात आणि माझ्याकडनं सर्व्हिस करून घेतात, मला त्या गोष्टीचे पैसेही देतात. पण त्यातली एखादी क्लायंट अशी असते ना की जी मनापासून थँक्स म्हणते, तेव्हा मलाही खूप छान वाटतं, म्हणजे अभिमान वाटतो की माझं काम मी अगदी व्यवस्थित करते. तसंच त्या लोकांनाही जर हे नेऊन दिलं तर त्यांनाही खूप छान वाटेल, भारी वाटेल. आपल्याकडनं त्यांना हे छोटंसं थँक्यू गिफ्ट. म्हणजे एकीकडे गिफ्ट द्यायचं आणि PR पण करायचा, म्हणजे आपली जाहिरात आपणच करायची, म्हणजे याच्यात आपलाच फायदा. क्या बात आहे वहिनी, तुमची तर डोकेलेटी भारी आहे. भाऊजी एक सांगू, हे सगळं मी तुमच्याकडनं शिकले की प्रमोशन कसं करायचं. काय वहिनी तुम्ही. अश्विनी, तुला आता कॉलेजला जायची गरज नाहीये, कारण तू स्वतःच बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स सुरू करू शकतेस. करेक्ट, पहिलं ऍडमिशन माझं. वा, काय मिसळीची घमघमाट आणली आहे. बाबा, अश्विनी लवकर लवकर आणवीस. पण तुमच्यासाठी मिसळ नाहीये. मला माहिती आहे मी खाणारे नाही आहे ग, पण यांना तर दे, यांना खाताना तर बघू दे मला. अहो देते बाबा, पण हे आणि कुहू पाव आणायला गेलेत ना बेकरीत, ते आल्यावर सगळ्यांना देते. आई, आज काय असं स्पेशल कारण आहे ग की तू मिसळ पावचा बेत केलास? 2 आनंदाच्या बातम्या आहेत. पहिली ही की आपली ऑर्डर रिसॉर्टवर अगदी व्यवस्थित पोहोचली आहे आणि आता सॅम्पलिंग सुरू आहे. आणि दुसरी डॉक्टरांनी सांगितलंय आता कार्तिकी पूर्णपणे बरी झाली आहे, तर ती स्टिक शिवाय चालू शकते. अरे वा, अरे क्या बात आहे. अश्विनी मॅडम, थँक्यू सो मच. हे फक्त आणि फक्त ना तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालंय. कार्तिकी, हे असं थँक्स नाहीये म्हणायचं. बरं एक काम करूया, मीही थँक्स म्हणत नाही तुला आणि तूही मला म्हणू नको. तुम्ही सगळे जर माझ्या पाठीशी उभे राहिला नसतात तर ही ऑर्डर मी पूर्ण करू शकले असते का? नाही ना. एक स्त्री ना खूप जबाबदाऱ्या पार पडत असते, कधी आई म्हणून, कधी बहीण म्हणून, कधी मुलगी म्हणून, कधी बायको म्हणून. पण जर हे सगळं एकतर्फी असेल ना तर ती काहीच करू शकत नाही. तिच्या पाठीशी जर तिचं अख्खं कुटुंब भक्कमपणे उभं असेल तर तिला बिझनेस वुमन होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. आणि एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे, मी खूप लकी आहे, कारण माझं सगळं कुटुंब माझ्या पाठीशी उभं आहे. अश्विनी, आम्ही नेहमीच तुझ्या पाठीशी असू. हा, पण पुढच्या वेळेला तो पॅक बनवताना ती शिंकवाली पावडर घालू नकोस. हो, आय एम सो प्राऊड ऑफ यू. चल. तुला माहिती आहे मी किती मजा केली? मी खूप 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 मजा केली. अगं हो हो हो, जाऊन पटकन हात पाय धुवून ये. बाहेरून आलीस ना, जा पळ पळ पळ. अश्विनी मॅडम, मी पण फ्रेश होऊन घेते. हो चल खूप. अहो ऐका ना, मला चहा टाकू? नाही नको. बर. मी काय म्हणत होते, उद्या आपण सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाऊया का? का? काही नाही हो, असंच. म्हणजे आता सगळं कसं छान चाललंय, आपली ऑर्डर सुद्धा कंप्लीट झाली, सगळं अगदी निर्विघ्नपणे पार पडलं ना, म्हणून. म्हणजे मी बाबांना पण विचारलं. बाबांना विचारलं, ते काय बोलले? उद्या जाऊया. ते म्हणाले रविवारी जाऊया. हा, मग बरोबरच आहे ना, रविवारी इझी पडेल, सगळ्यांसाठी इझी पडेल. रविवारी जाऊ. उद्याचं काय एवढं इम्पॉर्टन्स? जाऊ रविवारी. ठीक आहे मी आतमध्ये. यांच्या सुद्धा काही लक्षात नाहीये. आई, कॅन्डलची
ची स्पेलिंग काय सांग ना. कुहू किती सोपं स्पेलिंग आहे त्याचं. CANDLE. अगं मी विसरली नाही, फक्त आहे ना घाईघाईत आठवली नाही. बघू मला बाई. अगं किती घाणेरडं अक्षर आहे कुहू. हा सेलिब्रेशन. अगं ह्याचं पण स्पेलिंग चुकवलंयस तू कुहू. काय करते. अगं मला कॅन्डलची सेलिब्रेशनची स्पेलिंग येते, पण ती गडबडीत आहे ना आठवली नाही. गडबड वगैरे काही नाही. आता हे सगळं लिहून झाल्यावर ना रफ बुक मध्ये एक एक स्पेलिंग 5-5 वेळा लिहायचं, कळलं. मग नीट लक्षात राहील. अगं आई उद्या लिहिते ना. नाही उद्या नाही, आजच लिहायचंय. बरं ठीक आहे, पण मला सांग, जर मी तू सांगितलेला होमवर्क केला तर तू मला काय देणार. ठीक आहे. तू, मी आणि दीदू उद्या संध्याकाळी तुझ्या आवडीच्या आईस्क्रीमच्या दुकानात आईस्क्रीम खायला जाऊया, चालेल. उद्या का. आम्ही आजच जाऊन आलोय. आपण आहे ना परत संडेला जाऊयात. अगं तुला माहितीये आमची परवा एकदम इम्पॉर्टंट टेस्ट आहे आणि त्याची तयारी उद्या करायची आहे. आई माझा पण उद्याचा दिवस ना पॅक आहे. तुझं काय उद्या. कीर्ती सोबत बाहेर जायचंय थोडं, आणि ना मला थोडे पैसे पण हवेत. 300 रुपये वगैरे देशील ना. देते ना. मयू आणि कुहूला पण माझा वाढदिवस लक्षात नाहीये. धर माझा झाला होमवर्क. अरे वा. ठीक आहे, मग आता सगळं आवरा. चला झोपायला जा पटकन, सकाळी लवकर उठायचंय की नाही. आई जेव्हा संजू होता ना तेव्हा आम्ही किती मजा करायचो. आम्ही एकमेकांना गोष्टी सांगायचो रात्री झोपायच्या अगोदर. एकदम मजा करायचो, खूप मस्ती करायचो. पण आता काय मजा पण नाही करता येत. जायचं आणि पांघरून घेऊन झोपून जायचो. हो ग, खूप मजा यायची नाही. कुहू आपण एक काम करूया का, उद्या ना आपण संजूला बोलूया घरी. त्याच्या आवडीचे डोसे करते आणि आपण सगळे मिळून पूर्वीसारखीच मजा करूया, चालेल. अगं आई मी तुला सांगितलं ना परवा टेस्ट आहे, त्याची उद्या तयारी करायची आहे. ठीक आहे चालेल. चल तुझी झोपायची वेळ झाली की नाही आता. जा चल आवरून घे. आणि मयू जा आपलं अंथरूण घालून घे. चल झालं. हे घे हळू. अंथरूण घालते. हो हो. शिल्पी हा तुझं दूध आणि गोळ्या ठेवल्या आहेत ना, ते घेशील तू. हो घेते मी. हा ऐक ना, एक विचार. थँक्यू. थँक्यू. माझा वाढदिवस इतका छान आणि इतक्या गोड पद्धतीने साजरा करण्यासाठी. अश्विनी, माझ्यासाठी तू मिसेस इंडिया नाही आहेस, माझा अख्खा जग आहेस. माझी मिसेस वर्ल्ड आहेस तू. आणि तुला अजून एक गोष्ट सांगायची. आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे. माझं सुद्धा. थँक्यू. आणि नुसतं थँक्यू बोलून कटवायचं नाही, समजलं तुला. मला माझं रिटर्न गिफ्ट हवंय आणि ते मी वसूल करणार आहे, कळलं तुला. तुझ्यासाठी काय हवं ते घे. बाबा पण नाही म्हणायचं नाही. घे घे. कम ऑन. ठीक आहे. आई तुम्हाला माझ्यासाठी जे योग्य वाटेल, जे घ्यावंसं वाटेल ते यातनं घ्या. ठीक आहे. आणि तुला सिद्धिविनायकला जायचं होतं ना, आज आपण सगळ्यांनी जाऊया. चालेल. मी आता सगळ्यांसाठी जेवण करते. हा नाही, आज स्वयंपाकघरात तू जायचं नाहीस. आज सगळा स्वयंपाक मी करणार आहे. नाही नाही, कोणीच स्वयंपाक करायचं नाही. म्हणजे कुठल्याही लेडीजनी या घरात स्वयंपाक करत जायचं नाहीये. आज सगळा स्वयंपाक इकडची जेंट्स मंडळी करणार आहे, कळलं. झालं. म्हणजे आज अश्विनीच्या वाढदिवसाप्रित्यर्थ सगळ्यांना उपवास घडणार. अरे अच्छा तुम्हाला काय वाटतं
आम्ही स्वयंपाक करू शकत नाही? अरे उत्तम स्वयंपाक करतो आम्ही. आप्पा हे काय आहे? याला ग्रीटिंग कार्ड म्हणतात. पप्पा बघा हे कसं ग्रीटिंग कार्ड आहे. पप्पा तुमचं दाखव. माझं चांगलं आहे त्यापेक्षा. अरे ह्याला ग्रीटिंग कार्ड बोलतात. चांगलं आहे की आम्ही मग काय? प्रयत्न केलेत आम्ही. आपण हे मामेला बिलकुल नाही देऊ शकत. हे असं कार्ड असतं. आता सगळे कार्ड मलाच बनवावे लागतील. माझ्या वाट्याचं पण आणि तुमच्या वाट्याचं पण. अरे मग चांगलं आहे की तुला 3 ड्रॉइंग करण्याची संधी मिळते संजू. हो पण त्या बदल्यात मला काहीतरी हवंय. आता काय? आज मी तुमचं कार्ड बनवतोय, मग मला ते खायला पाहिजे ते आज तुम्ही मला द्यायचं आणि प्लस मला असिस्टंट व्हायचं. मामीच्या बर्थडेला ती तयारी लागेल ही तुम्ही मला करून द्यायची आणि त्याला सगळ्यांना नाही म्हणायचं नाही. नाही. पप्पा अरे म्हणजे तू काही मागशील? सॉरी मिलॉर्ड, मला हे मान्य नाही. हे बघा जज साहेब, आम्हाला थोडीशी सवलत मिळेल का? नाही, तुम्हाला ही पेनल्टी मान्य करावी लागेल. संजू, आम्हाला तुझी कोणतीही पेनल्टी मान्य नाहीये आणि मी तुझा पप्पा आहे. आणि मी तुझा आप्पा आहे. हे बघ आम्हाला हे काही मान्य नाहीये, कळलं? हा बरोबर. ठीक आहे, मग मी मामीला सांगतो की तुम्ही तिचा बर्थडे विसरला होतात. हे बघ काही सांगू नका प्लीज. जज साहेब, तुमची सगळी पेनल्टी आम्हाला मान्य आहे, पण प्लीज ताईला काय सांगू नका प्लीज. व्हेरी गुड बॉय. चला तो पेपर द्या मला. हा देतो ना. हे घे दोन्ही घे, एकत्र घे, दोन्ही घे. उज्ज्वला आवर लवकर, काय घ्यायचं तर घे. अगं पाऊस वाढतोय. हो थांबा हो जरा, असं काय करताय? हा हो दे ना. पुरण यंत्र? हो. अगं पण आपल्या घरी आहे असताना दुसरं नवीन आणलं तर तिला आवडेल का? ओ पहिलं पुरण यंत्र आहे ना, जुनं झालं आता नीट चालत नाहीये. अश्विनीला किती त्रास होतो त्याच्यावर. आपल्याकडे कमीत कमी ना 50 पोळ्या लागतात. मग झटपट नको व्हायला त्या. खरं सांगू, तू तोंडानं म्हणत नाही पण मनातून अश्विनीवर खूप प्रेम करतेस. सासू आहे ना मी, अशी कशी बोलून दाखवीन? चल चल आवर, मी बिल पेट करतो. अहो थांबा हो. काय उरलं तुझं आणखी? ते मोदकाचं घेते मी, छान आहे. आता तू मोदक करणार? अहो मी नाही करणार, पण काय आहे ना, 2 गिफ्ट अश्विनी घेणार नाही. मग हे गिफ्ट तुमच्याकडून मला, म्हणजे शेवटी घरातच वापरलं जाणार ना. अश्विनीला काम सोपं होईल. शिवाय आता गणपती येत आहे, मग हा बांधते दे ना. करा, पॅक करा पटापट. चल चल, पाऊस वाढतोय बघ. होय हो. दादा किती झाले? मामी हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. अरे वा, किती छान. थँक्यू. काय बनवलं संजू तू? बघू मला. आजोबा माहितीये का, हे सगळं मी गेलंय. ह्यांना आणि आपणला तर काहीच येत नव्हतं. अरे संजू, तू ड्रॉइंग क्लासला जातोस ना, म्हणून तुझ्याकडून हे करायला लावलं. अरे पण संजू,
तुझ्या डॅडीने आणि आप्पानी मदत केली ना तुला पुरे. खूप छान तयारी केली आहे तुम्ही पार्टीची. थँक्स. आपल्या माणसांना जपण्याचा प्रयत्न करते, ज्यांना मला कधीच गमवायचं नाहीये. चल येतेस? हो. अरे तुमच्या दोघांसाठी एक वेगळं स्वीट आणलंय. आणते. नो प्रॉब्लेम. काय समोसे कोणी बनवलं? सावंत काकूनी बनवलं वाटतं. बाबा सॉरी. बाबा खूप चुकले मी. तुमचा मान राखला नाही. काय काय बोलले. खूप गिल्टी फील होत आहे आता. बाबा तुम्ही माफ केलात ना मला बाबा. मयू मयू सॉरी. सॉरी म्हटलंच पाहिजेस मला. आय एम सॉरी. कारण ही सगळी अरेंजमेंट तू मला न सांगता केलीस. आता मी तुला सांगितलं असतं ना की आईला चॉकलेटने पायनॅपल केक आवडतो ते. कार्तिकी आय एम सो सॉरी. मी काही बोलले असेल तर प्लीज मला माफ कर आणि मनावर घेऊ नकोस ते. आणि तू जे काही बोललीस मला ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करते मी. शिल्पीताई, हे बघा मी काहीच मनात ठेवलेलं नाहीये. थँक्स. वा वहिनी, तुम्ही तर शेवटच्या ओव्हर मध्ये गुगली टाकून डायरेक्ट मॅच जिंकवली. आता एवढा आनंदाचा क्षण आहे. आपण एक काम करूया, हा क्षण आहे ना कॅमेऱ्यात कैद करूया. ओके चल शिल्पी तू ये फोटो काढायला. वहिनी तुम्ही श्रेयस चल लवकर ये 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 ये. वहिनी या प्लीज. श्रेयस ये. बहिणी तुमच्या तिघांचा फोटो काढूया मस्तपैकी. काय नवीन? इतकी वर्ष सगळं मॅनेज केले, करशील आता पुढे. तुम्हाला खात्री आहे हो. पण मला नाही वाटत असं. म्हणजे कसं सगळं प्लॅनिंग व्यवस्थित असलं ना की बऱ्याचशा गोष्टी सोप्या जातील म्हणून करते. आधीच तू एवढी शिस्त लावून ठेवलीस, आता अजून शिस्त. एकदाच प्लॅनिंग करावं लागणार आहे. आणि तसाही बायकांसमोर हा ना मोठा प्रश्न असतो की उद्या खायला काय करायचं. एकदा ठरवलं की मला दररोज त्या गोष्टीचा विचार करायला नको ना, म्हणजे माझा वेळ वाचेल. म्हणजे आता माझ्या बिझनेस वुमन बायकोच्या आयुष्यात असं मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सॉर्टेड प्लॅन्स असतात तसे असणार आहेत का? मस्करी करताय माझी तुम्ही? नाही ग, मस्करी नाही करत आहे तू. मी जे इथे प्लॅनिंग केलं ना तसं पार्लर मध्ये पण जाऊन करणार आहे. कसं सगळं सॉर्टेड असलं पाहिजे. म्हणजे बेसिकली काय, आधीच तू खूप बिझी होतीस, आता अजून जास्त बिझी होणार आहेस. काय झालं? कसला विचार करताय? आणि काही जस्ट अ थॉट. नक्की
बरं बाहेर हॉलमध्ये जा आणि दादा हं? हॉलमध्ये टिफिन भरून ठेवलाय तुझा. ओके. नाश्ता का नाही केलास? सांगितलं ना माझं पोट खराब आहे म्हणून नाही खाल्लं. नाही, मला असं वाटलं मी केलाय म्हणून नाही खाल्लास. शिल्पी, प्रत्येक गोष्टीचं कनेक्शन तुझ्याशी नाहीये. स्वतःला दोष देऊ नकोस. माझं खरंच पोट खराब आहे. बरं वाटलं का खाईन मी. एक विचारू, तू मला स्वतःहून मनापासून माफ केलंयस ना, की वहिनीने सांगितलंय म्हणून? डबा भरलास माझा? हो भरलाय. का, काय झालं? तो उपमा तू बनवलास ना, तू त्या डब्यात टाक. ऑफिसला जाऊन खाईन. नक्की खाशील ना? नक्की खाईन. ठीक आहे, मी टिफिन मध्ये उपमा पण भरून ठेवते. हे घे चहा घे. पावसात चहा प्यायची मजा वेगळीच आहे रे बाबा. सुख आहे सुख. अरे वा, अश्विनी ना खूप बिझी होणार आहे पांड्या. मला ना कॉलेज विलेज सुरू व्हायच्या आधी ना तुला व्हेकेशनला घेऊन जायचं. मग एक काम कर, तू काश्मीरला जा. नाही रे, नको. मग एक काम कर, मुन्नार किंवा मग कोचीला जा. नाही रे बाबा, एवढ्या लांब नाही जायचं मला. मी जवळच्या जागा बघतोय. 1 दिवसाच्या व्हेकेशन साठी जायचं. एक काम कर, मग कांच पठारावर जा. मला साईट सीइंग करायला जायचं नाहीये, कळलं तुला? अश्विनी बरोबर छान वेळ घालवायचा आहे एका छान ठिकाणी. एवढाच उद्देश आहे, बाकी काय नाही. तू चिडू नको ना. हा, इकडे नको, तिकडे नको, तिकडे नको, जाय. एक काम कर मग, हे ना इंटरनेटचं ना मला कळतच नाही. जवळची जागा सांगितली ना का महाबळेश्वर आणि लोणावळा, त्याच्या पुढे हेही जात नाही आणि मीही जात नाही. थांब ना थांब ना थांब ना, चिडतोय कशाला, थांब. हे बघ, कसं वाटलं? छान जागा आहे रे. कुठे? माझ्या मित्राचा रिसॉर्ट आहे. अच्छा. मस्त जागा आहे, आपल्या बजेटमध्ये आहे. मुंबई पासून फक्त 40 किलोमीटर अंतरावर. वहिनींसाठी आणि तुझ्यासाठी परफेक्ट जागा. तू जशी शोधतोय ना तशीच. बेस्ट आहे यार. बेस्ट? अरे फोटोत असं वाटतंय, प्रत्यक्षात जाऊन बघितलं ना वेडा होशील वेडा. भाई डोळे झाकून जा. घे माझ्या मोबाईलवर बुक करतो मी. मला ना अश्विनीला सरप्राईज आहे. तिचा असा खुश झालेला चेहरा बघायचा. बर, खुश झालेला चेहरा. वेकेशनला जायचंय की हनीमूनला? आई, तुम्ही दिलेली गरम पाण्याची बॉटल मी यातच ठेवली आहे. अहो, ही ज्यूटची बॅग आहे ना, ती डिकीत ठेवू नका, कारण मी यात प्रसाद ठेवते. आणि तो प्रसाद माझ्यासाठी स्पेशल आहे, कारण मयूने सकाळी सकाळी उठून ना वेलदोडा कुटून दिला होता. ठीक आहे, पुढे ठेवतो. हा आई, ब्लाउज पीस हा काय काढून ठेवले? मी काय म्हणते, मी साड्या बघितल्या आपल्याकडच्या, पण साध्या आहेत. तिथे गेल्यावर एक साडी विकत घेऊ का मी? चालेल ना? अरे श्रेयस, गाडी चेक केलीस ना? म्हणजे ऑइल बघ, हवा बघ. हो बाबा, काल रात्री चेक केलं सगळं. हे बाबा चल ना, देवी तिकडे पण आहे, तिकडे नमस्कार कर. चल. हो, चल. आई बाबांना तर नमस्कार करू दे ना. केवढी घाई. 1 मिनिट. ज्यासाठी जात आहे ना ते म्हणजे सांभाळून जा, सुखी राहा. बाबा हा, नमस्कार करते. तुमचा प्रवास सुखाचा होऊ दे. चल. 1 मिनिट, पर्स तर घेऊ दे मला माझी. अरे काय यार, चल. हो आले. शिल्पी ऐक, तू खाण्याची अजिबात हेळसांड करणार नाहीये. सगळं वेळेवर खाणार आहेस, कळलं? कार्तिकी, काय झालं अगं, तुझा का चेहरा पडलाय? अश्विनी मॅडम, आज सकाळीच पोस्टाने नोटीस आली आहे. माझ्या डिवोर्स केस बद्दलच्या फर्स्ट हिअरिंगची डेट इन्फॉर्म केली आहे त्यांनी. अगं मग ती तर आनंदाची बातमी आहे ना. तुझ्या सुटकेच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल ठरेल. आणि त्या स्त्रियांनाच माहित नसतं की त्यांच्यात केवढी ताकद आहे. आम्ही देवळात जातोय की नाही, मग तिथे तुझ्यासाठी मी देवीला साकडं घालेन. नको ग इतकी काळजी करू.
होईल सगळं व्यवस्थित. येऊ मी? निघूया चला चला बाबा चला येतो. चला चला आई येतो. हॅपी जर्नी आणि Thank you. गाडी हळू चालव. हो हो तू काळजी घे. डोंट वरी. आई काळजी घ्या. हो, बाय बाय हो. बाय. चला चला बाय 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 बाय. सावकाश जावा.